हे बघा मोठ्या माकुलचं कालवण. हा माकुल उरलेला होता तो आज संपून टाकतो. तर आज हे डब्याला आपण कालवण देतो. तर हे बघा, हे बघा कापून ह्याला बारीक करून ठेवलेले. तर हे बघा आपले ह्याच्यात मी मसाले टाकलेत. मसाले मस्त कांदा आपला परतून घेऊया तेलामध्ये. हे बघा मस्तपैकी. आता आपण हा माकुल साफ केलेला हा टाकूया आणि चांगला मिक्स करून घेऊ. आता हा तुम्हाला एवढा दिसतोय ना, नंतर पाणी होणार याचं थोडंसं होणार. आणि ह्याच्यात मी एक बटाट घेतलं. हा बघा एक बटाट घेतलं. यावेळेस साल काढून टाकते, नाहीतर मी बटाट मच्छीमध्ये टाकायचं असेल ना तर साल काढत नाही. चांगला मस्त असं मिक्स करून घेऊ. आणि ह्याच्यात आपल्याला पाणी वरती ठेवायचं आहे. आतमध्ये पाणी नाही टाकायचं, कारण का ह्याला पाणी सुटणार आहे. आता ह्याच्यावर मी वरती पाणी ठेवते. हे बघा थोडंसं पाणी मी टाकलेलं आणि वरती पाणी ठेवलेलं. बघा किती पाणी झालं. हे बघा माकल्या तर साफ बारीक झाल्या आणि पाणी भरपूर झालं. पाणी थोडंसं का टाकलं, कारण ही कढई ना माझी खाली लागते, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आणि वर पाणी ठेवलं. बघा बघू शकता तुम्ही किती पाणी झालं. हे बघा आपल्याला हे कांदा खोबरा वाटलेलं वाटण टाकायचं. चला आपलं बटाट शिजलेला. आता आपण मीठ टाकूया. हे बघा मस्त असा जाडसर असा रस्सा झाला आणि आपला बटाट पण शिजला. हे बघा माकुल किती बारीक झाले बघू शकता तुम्ही. हे बघा माकुलाचे तुकडे बघा किती बारीक बारीक झालेत. याच्यात थोडंसं आपण 2-3 टापा कोकम टाकूया, म्हणजे जो मच्छीचा वशाट वास असतो ना तो निघून जातो. थोडंसं 2-3 टापाच कोकम टाकले. चला आपल्या मोठ्या माकुलचं कालवण रेडी झालेलं आहे. हे बघा मस्त घटसर असं कालवण झालेलं आहे.